नमस्कार. मी डॉक्टर नवनीत मानधनी. 11वी कॉमर्स ज्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतलेला आहे 11वी कॉमर्समध्ये जाण्याचा, जे विद्यार्थी आत्ता 12वीमध्ये प्रयत्न करत आहेत, म्हणजे 12वी कॉमर्समध्ये आहेत, आणि जे विद्यार्थी 12वी कॉमर्स पास झालेले आहेत किंवा ज्यांना कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम फार जास्त महत्त्वाचा आहे. काही नवीन गोष्टी आज मागच्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत आणि इनफॅक्ट ऑनलाईन तुमचे ॲडमिशन आणि मेनली माझा आजच्या कार्यक्रमाचा फोकस असेल CAच्या परीक्षामध्ये जो फार मोठा बदल झाला आहे आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जवळजवळ 6 महिने वाचणार आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे. तत्पूर्वी माझा परिचय करून देतो. मी डॉक्टर नवनीत मानधनी. मागच्या 18 वर्षापासून टीचिंगमध्ये आहे. नियर अबाउट आत्तापर्यंत 40,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवलं आहे आणि पुण्यामध्ये ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस ज्याच्या 5 ब्रांचेस आहेत, त्या व्यतिरिक्त अग्रवाल क्लासेस या दोन्ही क्लासेसचा मी संचालक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणारे पुढचे 20 ते 22 मिनिट आपण जर नीट ऐकलात तर नक्की आपल्याला एक अशी माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला एक करिअरची नवीन संधी जी आपल्याकडे चालून आली आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जे 11वीचे विद्यार्थी आहेत ज्यांचे ऑनलाईन ॲडमिशन थांबलेले आहेत, काही जी कारणं सगळ्यांना माहिती आहेत, स्थगिती मिळालेली आहे त्या निर्णयाला, तरी मी पॅरेंट्स म्हणून, विद्यार्थी म्हणून सगळ्यांनाच बोलतो आहे की कॉमर्समध्ये जर करिअर करायचं असेल तर सगळ्यात बेस असतो 11वीचा वर्ष. आपल्याला कोणालाच माहिती नाही की हा निर्णय कधी होईल, प्रवेश प्रक्रिया परत केव्हा चालू होणार, त्यानंतर महाविद्यालय चालू होणार का नाहीत, आणि चालू झाल्यानंतर किती महिने चालतील, परीक्षा कशा होतील, आणि नक्कीच तुम्हाला मे बी सहानुभूती म्हणून पास करेल सरकार. परंतु एकदा जर का तुमचा 11वीचा पाया मिस झाला तर कॉमर्समधला कोणताही करिअर, साधा BCom पण करायला त्रास होतो. म्हणून मागच्या 6 महिन्यापासून पहिले 3 महिने आपल्या ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोफत 3 महिने शिकवलेत. त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स आला, त्यानंतर आपण आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरुवात केल्यात आणि त्या ऑनलाईन बॅचेस या इतर क्लासेसपेक्षा आणि सगळ्या गोष्टीपेक्षा एकदम वेगळ्या ठेवल्या होत्या. सर, काय वेगळं होतं त्याबद्दल पहिले बोलेल आणि मग आपण डायरेक्टली CAवर शिफ्ट होऊया. आपण 3 गोष्टी प्रामुख्याने केल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की कोरोनाच्या काळात पॅरेंट्सला फार जास्त टेन्शन आहे मॉनिटरी, म्हणजे पैशांच्या बाबतीत. आज आपण बघतो शाळा महाविद्यालय यांच्या फीस भरायच्या आहेत, त्यानंतर मुलांच्या क्लासची फीस भरायची आहे. तर एक शिक्षक म्हणून, एक माणुसकी म्हणून आपण यावर्षी आपल्या क्लासची फीस निम्म्यापेक्षा कमी करून टाकली आहे, जेणेकरून महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी जो कॉमर्समध्ये जाणार आहे तो शिकावा चांगल्या प्रकारे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ऑफलाईन जी मुलं पुण्यात आहेत ते फेस टू फेस ज्यावेळेस अलाउड होईल जॉईन करतील, पण पूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत किंवा इवन पुण्यातले पण विद्यार्थी असतील ज्यांना पॅरेंट्सला पाहिजे की आपला मुलगा घरी सेफ पाहिजे, त्यांच्या नजरेसमोर तो शिकायला पाहिजे, शिक्षक काय शिकवत आहेत ते त्याला कळायला पाहिजे, त्यांच्या परीक्षा व्हायला पाहिजे वेळोवेळी, आणि शिकवणारे शिक्षक हे शिकवण्यात 1 नंबर पाहिजेत. या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपण मागच्या महिन्यात ही बॅच सुरुवात केली. त्यांना तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि या बॅचेस आता चालू आहेत. परंतु असे काही आणखी विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी आणखी पण ते वाट पाहत आहेत की आमचा कॉलेज सुरू झाल्यानंतर क्लासचा बघू. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ही तुम्ही फार मोठी चूक करतायत. एकदा का पाया मिस झाला तर तुम्हाला नक्कीच फार त्रास होईल. आणि आपल्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत, या भारतात अशा प्रकारच्या बॅचेस फार कमी जण घेत आहेत. सहसा जे माध्यम वापरले जात आहेत सध्या ऑनलाईन बॅचमध्ये, झूम असेल, गुगल मीट असेल, यामधले प्रॉब्लेम असे आहेत की आपला जो विद्यार्थी आहे त्याच्या इथं नेट नसेल, त्यावेळेस रेंज नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल, तर तो त्या लेक्चरला मुकतो. आपण आपल्या वेबसाईटमधून लाईव्ह लेक्चर्स घेतोय. लाईव्ह लेक्चर इंटरॅक्टिव्ह असतात
लाईव्ह लेक्चरचा बघा ऑनलाईनचा सगळ्यात मोठा फायदा, मला वर्गात जेवढी मुलं प्रश्न नाही विचारायची, ऑनलाईन असल्यामुळे मी त्यांना दिसतो ते मला दिसत नाही आणि त्यामुळे ती मुलं प्रश्न विचारू लागलेली आहेत. आणि असा चांगला इंटरॅक्टिव्ह जो आपण हे दिला आहे त्यांना वेबसाईटवरून, त्याची सगळ्यात मोठी स्पेशालिटी ही आहे की मुलगा जेव्हा लेक्चर लाईव्ह आहे तेव्हा तर बघू शकतो, पण तो वर्षभरात त्याला जेव्हा पण वाटेल की मला ते लेक्चर्स परत बघायचे आहेत, मला परत अभ्यास करायचा आहे, परत डाऊट विचारायचा आहे, तो टीचर तिथं 24/7 अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला स्टडी मटेरियल जो आपण सगळ्या पालकांना कुरिअरने घरी पाठवलेला आहे, त्यात ती मुलं लिहित आहेत, म्हणजे पालक पण बघू शकतायत की त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा काय शिकतोय. आणि याची जी फीस ठेवली आहे, नोट्ससोबत इन्क्लूड करून सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यात हे करून फक्त आणि फक्त 15,000 रुपयामध्ये आपण वर्षभराचं सगळं शिकवतोय. इवन आता कोणी 12वीचा विद्यार्थी असेल, त्याला पण जॉईन करायचं असेल तर तो पण आता जॉईन करू शकतो. पुणे युनिव्हर्सिटीतले सगळे कॉलेजेस पण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BComचे आहेत. हे तर झालं ऑनलाईन क्लासबद्दल. मला वाटतं कोरोनाच्या या काळात माझी पण सामाजिक जबाबदारी एक अशी होती की काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत, काही फार ग्रामीण भागातली मुलं आहेत, कुठं वडिलांना काम नाही किंवा म्हणजे अनाथ मुलं आहेत, आर्थिक परिस्थिती फार खराब आहे, अशा किमान 20 विद्यार्थ्यांना आपण मोफत ॲडमिशन पण दिलं आहे क्लासला. आणि आणखी पण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणी विद्यार्थी जर आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल, त्यांचा पाल्य असेल किंवा आणखी कोणतीही परिस्थितीचा हे असेल तर नक्की मी त्यांना शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आता CA परीक्षेबद्दल बोलण्यासाठी हा कार्यक्रम आहे. CA परीक्षेमध्ये एवढा मोठा चेंज झाला आहे आणि त्या चेंजमुळे जे आहे आपण आजच्या या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत, जो बऱ्याचशा जणांना माहिती नाही, पण तो जर का तुम्हाला माहीत झाला तर जवळजवळ तुमचे 6 महिने आयुष्याचे वाचतील. आयुष्याचे 6 महिने म्हणजे तुम्ही जगाच्या कमीत कमी 1000 लोकांच्या तरी पुढे राहाल. मग काय तो बदल झाला आहे? जी मुलं आत्ता 12वीची परीक्षा देत आहेत, असा प्रत्येक विद्यार्थी जर CA करायचं ठरवत असेल जुन्या नियमानुसार, तर त्याची 12वीची परीक्षा मार्च 2021 संपायची आणि मग तो रजिस्ट्रेशन करून डिसेंबरमध्ये परीक्षा द्यायचा, म्हणजे 12वी नंतर 9 महिने लागायचे. आत्ता एक नवीन नोटिफिकेशन आला इन्स्टिट्यूटकडून, जेवढे पण विद्यार्थी 12वीत आत्ता आहेत ती सगळी मुलं 31 डिसेंबरच्या आत, डेट लक्षात घ्या, 31 डिसेंबरच्या आत रजिस्ट्रेशन करून मे महिन्यात, मे 2021 किंवा यावर्षी एखाद महिना लेट होईल, जून 2021 पर्यंत परीक्षा देऊ शकतात. म्हणजे तुमचे 6 महिने वाचणार आहेत. सर, या 6 महिन्यात आमची तयारी कशी होईल? त्यासाठीच मी हा कार्यक्रम ठेवला आहे. आपण येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 24-25 तारखेला ऑलरेडी याच्या फ्री बॅचेस आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू आहेत, पण तो स्पेशली मे 2021 हा टार्गेट ठेवून आपण एक नवीन बॅच सुरुवात केली आहे. तुमचा 12वीचा अभ्यास माझ्याकडे किंवा जिथं तुम्ही आहात तिथल्या क्लासमध्ये, कॉलेजमध्ये चालू आहे. तुम्ही आत्ता पण माझी बॅच जॉईन करू शकता. 2 तास तुमचा 12वीचा अभ्यास सफिशियंट आहे, 2 ते 3 तास. आणि या ऑक्टोबरपासून आपण 15 जानेवारीपर्यंत दररोज 5 ते 6 तास तुमचा क्लास घेणार आहोत. आणि हे सगळे क्लासेस रेकॉर्डेड वगैरे नाहीत, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतील, ज्या टीचर तुमच्यासमोर असेल, सगळे डाऊट्स वगैरे विचारले जातील. आणि हे क्लासेस 15 जानेवारीपर्यंत चालतील. 15 जानेवारी ते 15 मार्च तुम्हाला 2 महिने ब्रेक 12वीच्या अभ्यासासाठी असेल. आणि 12वीची परीक्षा संपली की परत हा सगळा सिलेबस पुढच्या 2.5 महिन्यात आम्ही परत शिकू. त्यामध्ये सगळी टेस्ट सिरीज इन्क्लूड असेल, तुम्हाला नोट्स तुमच्या घरी फ्रीमध्ये मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपले अग्रवाल क्लासेस आणि ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसचे ज्या फॅकल्टीज आहेत, एक्सपिरियन्स फॅकल्टीज, ते सगळे तुम्हाला हा सगळा रिव्हिजन प्लस मेन बॅच, टेस्ट सिरीज हे सगळं तर करूनच घेणार आहेत. पण तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस असतील. म्हणजे लाईव्ह तुम्ही ज्यावेळेस राहाल त्यावेळेस तर बघायचंच, आणि नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल परत परत ते लेक्चर्स तुम्ही बघू शकाल. लाईव्ह लेक्चरचा फायदा फार जास्त होतो. तुम्हाला ते सगळं समजायला इंटरॅक्टिव्ह 1 to 1 टीचर बोलतात, त्याचा फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो,
की सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीला फार मोठा धक्का बसला आहे. तुम्ही असेल, मी असेल, तुमचे पालक असतील, सगळ्यांना. आम्ही मागे CA कोर्ससाठी फीस 60-70 हजार रुपये वगैरे घ्यायचो. यात मला असं लक्षात आलं आहे की माझी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट फार कमी आहे आणि ही एक संधी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या, भारतातल्या सगळ्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, त्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपण ही फीस फक्त 24,000 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुमचा पूर्ण कोर्स मेपर्यंत चालेल. जे विद्यार्थी 11वीमध्ये आहेत, CA परीक्षेचा निकाल कमी लागतो असं बरेचसे जण म्हणतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सुरुवात उशिरा करता. 10वीच्या परीक्षेनंतर साधारण 2-3 महिन्यांनी मी आदित्यसाठी कॉमर्सचे क्लासेस शोधत होते. तेव्हा मी ॲम्बिशियस क्लासची जाहिरात पाहिली आणि त्याला डेमो लेक्चर्स अटेंड करायला सांगितले. या क्लासचे डेमो लेक्चर्स अटेंड करून मला कॉमर्समध्ये फार गोडी निर्माण झाली. अकाउंटसारखा नवीन विषय नवनीत सरांनी फार सोप्या पद्धतीने शिकवला. या क्लासचे सर्व शिक्षक कधी कुठली क्वेरी विचारली तरी आम्हाला उत्तर देतात. ज्यावेळेस आदित्यने आम्हाला CAच्या कोर्सबद्दल विचारलं त्यावेळेस आम्ही नवनीत सरांचं मार्गदर्शन घेऊन लगेच CAसाठी ॲम्बिशियस क्लासमध्ये ॲडमिशन घेतली. आतापर्यंत मी असे ऐकले होते की CA हा कोर्स फार अवघड आहे, परंतु इथल्या सर्व शिक्षकांमुळे माझ्या मनातली भीती गेली. मॅथ्स सारखा आवड वाटणारा विषय वैभव सरांनी फार इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवला. तसेच शुभम सरांचे इकॉनॉमिक्स, अनिरुद्ध सरांचे लॉ आणि नीरज सरांचे अकाउंट्स याचे डेमो लेक्चर्स मी आता अटेंड करत आहे आणि ते सर्व डिटेलमध्ये समजवल्यामुळे मला फार सोपे जात आहे. ॲम्बिशियस क्लासमुळे मला फार मदत झाली आहे. तर अशा 11वीत जी मुलं आता आहेत ज्यांचा अटेम्प्ट मे 2022 मध्ये येणार आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांची पण सेपरेट बॅच सुरुवात झालेली आहे. ती आपण आत्ता म्हणजे ऑलरेडी घेतोय. दररोज फक्त त्यांना जास्त लोड नसतो. 11वीची मुलं आहेत, दररोज 2 तास ती लाईव्ह बॅच असते. मग ती पण 4 तास, 6 तास, परत 2 तास त्यांचे कॉलेज क्लास ॲडजस्ट करून घेतली जाणार आहे. ती पण बॅच लाईव्ह, ऑनलाईन, ऑफलाईन अवेलेबल आहेत. त्याच्या फीस थोड्या वेगळ्या आहेत. तर तुम्ही आमचा जो नंबर दिसतोय त्यावर संपर्क केला तर चालेल. ही सगळ्यात मोठा चेंज झाला आहे. पहिले काय व्हायचं, 12वी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन व्हायचं, मग परीक्षा व्हायची. 10वी नंतर कधी पण आता CAचा रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला ती परीक्षा देता येईल. परंतु बऱ्याचशा वेळेस मला पॅरेंट्स प्रश्न विचारतात, आम्हाला CA बद्दलच काही माहिती नाही. तर थोडक्यात सांगतो, तशा गुगलवर या गोष्टी आहेत ज्या नाहीत त्या बोलतो. CAची जी परीक्षा आहे त्यामध्ये 4 विषय असतात मेनली: अकाउंट्स, मॅथ्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ, थोड्याफार प्रमाणात इंग्लिश. 11वी-12वीमध्ये जे तुम्ही शिकता ते कन्सेप्च्युअली तुम्हाला जो प्रश्न 15 मार्काला येईल तो CAमध्ये 2 ते 4 मार्काला येतो आणि ॲडव्हान्स लेवल असते, एवढाच फरक आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो 11वी-12वी चांगली शिका आणि त्यासोबत CAची तयारी करा. तुमचा सक्सेसचा रेशो फार चांगला राहील. या परीक्षामध्ये हे जे 4 विषय असतात, 4 विषयापैकी 2 विषय म्हणजे अकाउंट्स आणि लॉ जो असतो तो डिस्क्रिप्टिव्ह असतो. लॉमध्ये इंग्लिशचा पण पार्ट आहे. आणि तुमचा जो दुसरे जे 2 सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स, यांची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असते, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 400 मार्काची परीक्षा असते. 50% पासिंग पर्सेंटेज असतात, म्हणजे 200 मार्क. आणि ॲग्रिगेट तुम्हाला ॲग्रिगेट 50% आणि पासिंग पर्सेंटेज 40% असतात. म्हणजे कोणत्याही विषयात किमान 40 मार्क मिळायला पाहिजे आणि पास होण्यासाठी 50% लागतात. जगातला सगळ्यात बेस्ट कोर्स म्हणून CAकडे बघितला जातो. त्याच्या मागचं कारण, आजपर्यंत असं कधी झालं नाही की एखादा व्यक्ती CA झाला आणि त्याला काम नाही आहे. ज्या हिशोबाने सध्या भारतात GST, डिमॉनिटायझेशन या गोष्टी झाल्या, तर सगळ्यात जास्त डिमांडिंग कोर्स म्हणजे रिसेशन प्रूफ कोर्स आहे तो म्हणजे CAचा. याच्याबद्दल बऱ्याचशा म्हणजे गैरसमज आहेत की सर ही परीक्षा हुशार विद्यार्थीच देतात. बिलकुल नाही. आपल्याकडे 50% 10वीत मिळालेला विद्यार्थी पण CA झाला आहे. 95% पण नापास झालेले आहेत. 95% मिळालेला, जर प्रॉपर प्लॅनिंग नाही किंवा प्रॉपर तुम्हाला गायडन्स नाही मिळाला तर. आपल्याकडे जी मुलं 11वीपासून CAची परीक्षा देतात 12वी, त्यांचा पास होण्याचं प्रमाण 60 ते 80% आहे. एक पुढचा प्रश्न मला विचारतात की सर एक्झॅक्टली टप्पे काय असतात या परीक्षेत, कारण पहिले तर एक प्रश्न विचारला जातो कोणत्या कॉलेजमधून करायचं. CAचा कोणताही कॉलेज नसतो. तुम्हाला तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ICAI रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे रजिस्टर करून ही डिग्री मिळते, जी रिसेशन प्रूफ डिग्री आहे, म्हणजे सर्टिफिकेट आहे की ज्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस किंवा जॉब दोन्हीसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत.
कोणत्याही प्रकारचा कास्ट बेस, एज बेस, इन्कम बेस, जेंडर बेस रिझर्वेशन या परीक्षेत नसतो. एकच रिझर्वेशन असतो, तो म्हणजे हार्डवर्क. जर ही तुमची करायची तयारी असेल, कोणत्याही मीडियमने तुम्ही असाल, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, तुम्ही CAची परीक्षा देऊ शकता. CAच्या परीक्षेचे 3 टप्पे असतात. पहिली एक्झाम फाउंडेशनची असते. फाउंडेशन एक्झाम तुम्ही आत्ता जर 12वीत असाल, मे 2021 पास व्हाल. नंतर 1 वर्षात तुम्हाला इंटरमिजिएटची परीक्षा द्यायची असते. इंटरमिजिएट परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असते. 2 ग्रुप असतात, 4-4 विषय. त्यातला कोणताही एक ग्रुप तुम्ही पास केला किंवा दोन्ही ग्रुप पास केले की तुमची 3 वर्षाची आर्टिकलशिप असते. CA हा एकमेव असा कोर्स आहे ज्यात पास झाला तरी करिअर आहे, नापास झाला तरी करिअर आहे. हे कसं? समजा तुम्ही इंटरमिजिएटपर्यंत आलात, पास झालात, आर्टिकलशिप संपली, पुढे फायनल नाही पास झालात, आपण निगेटिव्ह बोलूया. फायनल पास झाला तर करिअर बेस्ट आहेच, पण तो इन केसमध्ये अडकला, पण त्या 3 वर्षात तुम्हाला CAच्या ऑफिसमध्ये जे काम शिकायला मिळतं, साईड बाय साईड तुमचं ग्रॅज्युएशन होतं, तर त्या बेसवर कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला अकाउंट सेक्शनमध्ये, फायनान्समध्ये चांगला जॉब मिळतो. अदरवाईज तुम्ही स्वतःची टॅक्सची प्रॅक्टिस करू शकता. आता CA करणारी लोक इन्कम टॅक्स, GSTमध्ये प्रॅक्टिस करतात, लोन फायनान्सिंगमध्ये प्रॅक्टिस करतात, ऑडिटिंगमध्ये प्रॅक्टिस करतात, फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये प्रॅक्टिस करतात. बऱ्याचशा लाईन्स आहेत, 10 ते 15 स्पेशलायझेशन आहेत. त्या व्यतिरिक्त CA कोर्समध्ये म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटीज पण तेवढ्याच अवेलेबल आहे. हा प्रॅक्टिकल कोर्स असल्यामुळे मार्केट डिमांडमध्ये चालणारा इंटरनॅशनल, आणि याची डिमांड फक्त भारतात नव्हे, पूर्ण वर्ल्डमध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये या कोर्सला रेकग्नाइज केलेलं आहे. त्यामुळे याची फार जास्त डिमांड आहे. सर, आम्ही ऐकलं की फाउंडेशनमध्ये मॅथ्स असणं गरजेचं आहे. बिलकुल नाही. 11वी-12वी तुमचा मॅथ्स असेल ठीक, नसेल तरी CA पास होतात. कारण CAमध्ये आता जो सिलेबस बदलला, CPT नंतर फाउंडेशन जो झाला, त्यामध्ये 40 मार्काला फक्त प्युअर मॅथ्स आहे. बाकी 40 मार्काला तुम्हाला जो आहे दॅट इज लॉजिकल रिझनिंगचा पार्ट आहे 40 मार्क्सचा, आणि जो 20 मार्क्सचा जो पार्ट आहे, 40 मार्काचा स्टॅट्सचा पार्ट आहे, स्टॅटिस्टिक जो तुमचा फार आवडता विषय, मीन मीडियन मोड वगैरे, आणि 20% फक्त जे आहे लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे. त्यामुळे मॅथ्स पण सोपा केलेला आहे. फक्त निश्चय करायचा, स्वतःच्या नावापुढे CA बघायला सुरुवात करा. कम्फर्ट झोनच्या बाहेर या. 12वी साधा BCom करून काहीच होणार नाही आहे. तुम्हाला एक बेस्ट डिग्री पाहिजे. कॉमर्समधली आत्ता तर असं झालं आहे मित्रांनो, दरवर्षी आमच्याकडे 30% मुलं सायन्समधून जे इंजिनिअरिंगची वगैरे तयारी करत होते ती कॉमर्समध्ये येत आहेत. लास्ट इयर भारतात फर्स्ट येणारा विद्यार्थी इंजिनिअरिंग सोडून कॉमर्समध्ये आला होता, तो CAमध्ये फर्स्ट आला होता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कोणत्याही प्रकारचा खर्च नाही या कोर्समध्ये. एकदम आपण जेवढी एका वर्षाची इंजिनिअरिंग वगैरेची फीस भरतो तेवढ्यात CAचा कोर्स होतो. दुसरा, कोणताही प्रकारचा रिझर्वेशन नाही. तिसरा, पास झाला तर करिअर, नाही झाला तर करिअर. तर अशा बेस्ट कोर्ससाठी नक्की एनरोल करा. आणि ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस, अग्रवाल क्लासेस, जे आम्ही दोघे मिळून हा कोर्स घेतो, यासाठी पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. आपल्याकडे हजारोच्या संख्येने आजपर्यंत विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि पहिल्यांदा आम्ही हा जो प्रयोग केला, मे महिन्यापासून सुरुवात केला लाईव्ह बॅचेस घ्यायचा, त्याला एवढा सुंदर रिस्पॉन्स आहे, मुलं एवढे चांगले रिस्पॉन्ड करत आहेत. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता पण 11वी ऑनलाईन जॉईन केलं नसेल करा, 12वी केलं नसेल करा. रेकॉर्डेड आणि ऑनलाईन दोन्ही लेक्चर आहेत. आणि जी मुलं आता 12वीत आहेत त्यांच्यासाठी मे 2021 म्हणजे 6 महिने वाचणार आहेत, त्या परीक्षेची तयारी तुमची 12वी लक्षात ठेवून आपण करून घेणार आहोत. आणि प्लीज ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. आणि सध्याची एकंदर आर्थिक परिस्थिती बघून आपण एवढी कमी फीस ठेवलेली आहे या कोर्सची की जेणेकरून माझा कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या पालकांची परिस्थिती कमी जास्त असेल तरी हा कोर्स करू शकेल. अशा प्रकारे आपण सगळं ठेवलेलं आहे. ऑनलाईन मीडियममध्ये बऱ्याचशा पालकांना शंका असते की 1-to-1 होतं का, विद्यार्थ्यांना कळतं का. मी दिवसात रोज 1500 मुलांना शिकवतोय आणि एवढा इंटरॅक्टिव्ह लेक्चर असतो, 100-100 मुलांच्या बॅच. एका लेक्चरमध्ये कमीत कमी 2000 उत्तरं येतात सगळ्या मुलांची मिळून, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 20 उत्तरं देतात पोरं. एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर आहेत, घरी ते तुमच्यासमोर अभ्यास करत आहेत. फीस अर्धी आहे
आणि त्यांना एका नावाजलेल्या क्लासमध्ये महाराष्ट्र आणि भारतात ज्यांचे विद्यार्थी फर्स्ट येतात अशा क्लासमध्ये शिकायची संधी आहे. तर ही संधी तुम्ही सोडू नये आणि नक्की या कोर्सचा फायदा घ्या. CA एक्झामचे 3 टप्पे तुम्हाला सांगितले. 12वी नंतर पहिले 4.5 वर्षात व्हायचा, आता या नवीन नियमामुळे तुमचे 6 महिने वाचतील. 4 वर्षात CA होऊन जातात. साईड बाय साईड ग्रॅज्युएशन करायचं. आणि आणखी एक फायद्याची गोष्ट जी बऱ्याचशा जणांना माहीत नाही आहे की CMA करायचं म्हणतात काही जण. CA पेक्षा थोडासा इझी कोर्स CMA आहे. तर तुमच्यात जर कॅलिबर असेल तर मी नेहमी सांगतो की तुम्ही CAची तयारी करा. मोर ऑर लेस फाउंडेशन एक्झामचा सिलेबस सेम आहे. CA देऊन तर बघा. आणि तुम्ही जर CA पास झालात, काठावर जर पास झालात, तुम्हाला असं वाटलं फाउंडेशन नंतर नाही बाबा आपल्याला CA टफ जाईल, मला CMA करायचं आहे, तर CA फाउंडेशन पास झालेला विद्यार्थी CMAची सेकंड लेवलची एक्झाम देऊ शकतो. ते अलाउड आहे. पण CMAमधून CAकडे येणं अलाउड नाही आहे. मग एवढी ही महत्त्वाची एक्झाम आहे. बऱ्याचशा वेळेस मुलांमध्ये कॅलिबर असतो. आपली मुलं टॅलेंटेड आहेत, हार्डवर्क करायची तयारी आहे. काही जण पॅरेंट्स त्यांच्यासाठी हा खर्च फार लहान आहे. आज शाळेच्या फीस 1.5-2 लाख रुपये आहेत. फक्त एवढ्या कमी रुपयात, आणि ते रुपये पण त्याचे पुढे आर्टिकलशिपमध्ये CAच्या याच्यातून निघतात पण. म्हणजे असा हा सेल्फ ड्रिव्हन कोर्स आहे, म्हणजे आत्मनिर्भर कोर्स आहे. मग अशा कोर्समध्ये तुमचा पाल्य जायला पाहिजे का नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि तुम्हाला या निर्णय घेताना जर 1% पण शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दिलेला जो नंबर आहे स्क्रीनवर त्यावर नक्की आम्हाला तुम्ही बोला. आणि आम्ही या विद्यार्थ्यांसाठी माझी पूर्ण टीम, अग्रवाल क्लासेस, ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस, जे आम्ही याच्यासाठी तयार आहोत की कॉमर्समध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याचा एकदम बेस्ट करिअर कसा देता येईल. मग तो 11वीत जायचं असेल, 12वी असेल किंवा CA, CS, CMA असेल. धन्यवाद.